श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे. षोडशोपचारे पूजावे स्वामीचरण भक्तीने. न लगे करणे तीर्थाटन योगाभ्यास होम हवन. सांडोनिया उगाशिण नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटे आले येते. नृपराया दर्शन देती स्वच्छेने राहती तयापुरी. चोळाप्पाचा दृढभाव घरी राहिले स्वामीराव. हे त्याचे सुकृतीपूर्व नित्य घडे सेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवनिधी तत्पर सेवेसी ते धरिती मानव रूप. चोळाप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन आपण सहज आले तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येते. नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे. चोळाप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्रलीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शन येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले शरीर संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फैसले ऐसे आले किती एक. सर्वांशी कल्पद्रुम समान होऊन कामना करीती पूर्ण. भक्त का जास्त अवतीर्ण मानव रूप जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यती राजपूर्वीती. दृढचरणी जयांची भक्ती त्यांचे होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शांते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग शासन करिताती. महिमा वाढला विशेष कित्येक करू द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडेल पै. कोणी दोन संन्याशी आले अक्कलकोटाशी. हंसोनी म्हणती जनाशी ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षणे याचे अंगी कोणते हे वसतसे. काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्यांची पावले. यात स्वार्थ ना परमार्थ फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयानी निंदिले समर्थानी अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीशी आले तेव्हा केले नवले एक. पहावया आले लक्षण समर्थ समजले तिकून. ज्याच्या घरी बैसले तेथून उठून या चालले. एका भक्तीच्या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्याशी. तेथे या तिन्ही मूर्ती पैसविला फक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छ जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांते. कोणी नवसाते करीती कोणी आणून देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्याशी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. क्षण एक घडता सत्संगती तत्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिता ती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निजहस्ते समर्थ संन्याशापुढे लोटती. पाणी सुटले त्यांच्या मुखाशी. म्हणती येथेच मिळेल खावयाशी. आज सारा दिवस उपवाशी जीव आमचा कळवळला. मोडली जनांची गर्दी तो येऊन सेवे करी. संन्याशापुरल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्याशी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थाने त्या दिवशी स्पर्श केला अन्नोदकाशी. सूर्य जाता अस्तचळाशी तेथून या उठले. दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांशी अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. तयांची चरणी त्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐसे ख्याती लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी येती वर्णी किती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदास परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्थाध्याय गोड हा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु.